मांजरा नदीला आलेल्या महापुरामध्ये काठावरची अनेक गावं पाण्याखाली गेली। बीड जिल्ह्यातल्या हिंगणी गावात आता आपण आहोत। 72 तास जवळपास हे गाव पाण्याखाली होतं, घरं सगळी पाण्याखाली होती आणि आता पूर ओसरल्यानंतर, पाणी ओसरल्यानंतर हे सगळं आता उघडं पडलंय आणि महापुराच्या जखमा आणि खाणाखुणा आज इथं प्रत्येक घरात दिसतायत। संपूर्ण संसार इथं उद्ध्वस्त झालाय, घराची ही अवस्था झाली आहे। या घरात पाणी कुठपर्यंत होतं हे आपल्याला यावरून स्पष्टपणे दिसू शकतं। संपूर्ण घरभर गाळ पसरलाय, घरात ह्या इथपर्यंत पाणी होतं आणि हे संपूर्ण पाण्याखाली 72 तास होतं। घरातल्या ज्या चीजवस्तू आहेत त्या वाचवण्याचा प्रयत्न म्हणून ही आयडिया केली, हे जुगाड केलं आणि या खाटेवरती ज्या खाण्यापिण्याच्या वस्तू आहेत त्या तरी वाचवाव्यात म्हणून ही खाट अशी बांधून, कच्चं घर आहे पण या खाटेवरती ह्या काही चीजवस्तू ठेवल्या। पाणी इथपर्यंतच होतं त्यामुळे या चीजवस्तू वाचल्या, बाकी जे खाली सगळं होतं ते मात्र अशा प्रकारे उद्ध्वस्त झालेलं आहे। सगळा हा विध्वंस आहे। पूर ओसरल्यानंतर आपल्याला थोडीशी काळजी घ्यावी लागते। अशा घरामध्ये जात असताना विंचुकिडा असतो, साप सुद्धा मोठ्या प्रमाणात आलेले असतात, त्यामुळे आपल्याला या सगळ्या सावधपणे ही सगळी पाहणी करावी लागते। आणखी एक घर आहे, एक आजी आहे, तिला कुणी नाही पण तिचं घर या महापुरामध्ये बुडालेलं होतं आणि खूप नुकसान त्यांच्या घराचं झालेलं आहे। गावात एखादी दुःखद घटना घडल्यानंतर ज्या प्रकारची शोककळा पसरते तसं वातावरण आज या गावांमध्ये दिसतंय। एक ना अनेक घरं पाण्याखाली गेलेली होती, गाव पाण्याखाली होतं, चहूबाजूनं पाण्यानं वेढलेलं होतं। ही भाकरी आहे इथल्या माणसांची जी पाण्याखाली गेली आणि हा घास कुटका सुद्धा आता वाया गेला, याला मोड फुटले। खाऊ शकत नाही पण भुकेलं राहूही शकत नाही, त्यामुळे त्याला वाळवून काही हाती लागतं का हा प्रयत्न आहे। ही आजी आहेत, आजीचं माझा मला घर द्या बघा। हो का साहेब, माझं लय अवघड आहे। हो का मी लेकरं घेऊन बळच बाहेर जनावर लेकरं, मला काही सुधार नाही। आमचा पुतणी आम्हाला सगळ्या घराला येडा घातलाय पाण्यानं। दुरात आहे, झोपलीस का काय? मी म्हणलं झोपले बाबा, बघत येतं खाली इतकं पाणी, मला काहीच उचलाय आलेलं, काहीच घरातलं। कसा जीव वाचवला? पळालं आणि इतकं पाणी लगेच 3 वाजताच पाणी आलं इथं आणि ह्या घराहून पाणी गेले, कुठं ठेवावं म्हणताना काही सगळी कागद हे सगळं भिजलंय। काय काय नुकसान झालं? सगळं गेलं माझं, सगळं का भांडी भासणं सगळी गेले, ते सगळे गेले तिकडे कुठं गाव सबीन जनावर। शेतीचं नुकसान झालं, शेतीचं झालं, घराचं बी झालं, खाया पियाचं होतं ते बी झालं। काय करा? मग कोणी मदत केली? मदत पोहोचली तुमच्यापर्यंत? काही पोहोचली, ते त्यांनी रात्री धान्य दिले खाया। बर, हो। पूर ओसरलाय, पाणी ओसरलंय, पण डोळ्यात मात्र आजही अश्रू वाहत आहेत। माणसं स्वतःला खूप हतबल समजतात। 5 वर्ष ऊस तोडून पण साहेब मी घर तयार केले, 5 वर्ष ऊस तोडले। हे जे गाव आहे ते ऊसतोड कामगारांचं गाव म्हणून ओळखलं जातं। पंकजा ताई पडली नाही तर पंकजा ताईने दिली असती, मला थोडी मदत केली असती। आता तिचं तरी, आता तिला तरी काय म्हणावं। हे आधार कार्ड बघा, ह्या माणसांची एक इवलीशी ओळख आणि हे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं पासबुक आहे। या पासबुकावर साहेब मला पगार सध्या नाही बघा, कमाल आहे ना। नुसतं ऊस तोडून खाते। हे पासबुक आहे बँकेचं, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं हे पासबुक आहे। या पासबुकवर फक्त खाते क्रमांक आहे, एकही एंट्री नाही। हाय का त्याच्यात एकही एंट्री काहीच नाही बघा। काहीतरी पगार मिळेल, काय मिळेल म्हणून खातं उघडलं, रिकाम आहे। ऊसतोड कामगारांचं हे गाव आहे। ऊसतोडी करून या माऊलीनं हे आपलं घर उभं केलं, पत्र्याचं उभं केलं, तेही पाण्यात गेलं। हो, आणि जनावरांचा चारा गेला आणि जनावर गेली। बरं, तुम्ही काय ऊसतोडी करता? ऊस अनेक सुद्धा ऊस तोडते मी, आणि ऊस तोडूनच तयार केलं। आतापासून घराला कवाड नव्हतं, आता ऊसाची उचल घेऊनच कवाड घेतलं घराला।
कवाट सुद्धा नव्हतं 12 महिने. हे घर होतं हे हो का हे घर हे माणसाचं स्वप्न असतं आणि इतक्या वर्षाच्या नंतर तुमचं वय किती असेल मावशी? आता किती मला तरी सांगता येईल का हो? वय सुद्धा सांगता येत हो. नाहीये, पण चेहऱ्यावरूनच यांची वय शोधावी लागतात आणि अंदाज घ्यावा लागतो. 60-65 वर्ष आजीचं वय असेल. 60-65 वर्ष कष्ट केल्यानंतर आणि आता मी ऊस तोडायला जायचे आणि ह्याचं पैसे फेडाया आणि आता ह्याचं आजी पैसे फेडायचे हे हा हे 1,00,000-2 लाख रुपये लोकांचं कर्ज आहे माझ्यावर हा ह्या घराचं. तुम्हाला काय सांगायचंय? 1,00,000-2 लाख कर्ज आहे. आणि आता ते कर्ज ते फेडण्यासाठी कर्ज पुन्हा ऊस तोडी. फेडण्यासाठी आता ऊस तोडीला जायचंय आणि शेतातला या गेलं वयात होता आजी? बसून उठून करायचं हसून खेळून काय करावं. आता लोक गाडीवर नेतात मुकदम मला हा गाडीवर नेतात आणि तिथं नेऊन ऊसात सोडतात. हा मग मी बांधते आणि उचलू लागते. बर. हो एवढं काम करते. मोळ्या बांधायच्या. तुम्हाला मुलं? मुलं आहेत पेताड आहे मुलं. हा एक मुलं आहे ती पेताड आहे आणि काय सगळं बघत तुम्हालाच नाही घर बघत सांभाळावं नाही. घर ते त्यांचं सुद्धा बघावं लागतं. त्याच्या लेकीचं लग्न ऊस तोडून केलं मिया. हा माझ्या 8 लेकी त्यांचं बी केलं ऊस तोडूनच लग्न. 8 लेकी मला आणि एक मुलगा आहे तिथे पेताड आहे. काय सांगा एवढा हाल आहेत माझं. तुम्ही साहेब मला कधी नुसतं घर द्या बघा. लई माझं हाल येत. लेकीच्या शिळ्या आल्या होत्या तेही गेल्या वाव शेळ्या वाहून गेले. केल्या पंचनामा केलाय त्याचा? केलाय ह्यानी. मग आता काय किती विदारक वास्तव आहे हे. आता हे कसं काढावा मला होतंय का हे इतकं काढणं आणि कसं हे काय ही या आजींच्या घराची अवस्था आहे. ऊसतोडी करून काबाड कष्ट करून जनावरासारखे कष्ट करून या माणसाने जे आयुष्यात उभं केलं ते एका महापुरानं उद्ध्वस्त केलं. या घराला फक्त दार बसावं यासाठी सुद्धा माणसाने संघर्ष केला. ह्या दारासाठी सुद्धा संघर्ष केला आणि एका मोठ्या संघर्षानंतर हे दार बसलं, हे घर उभं राहिलं आणि एका पुरानं सगळं काही वाहून नेलं. या माणसांची मुळं खोलवर रुजलेली नाहीयेत. ही माणसं आत्ता कुठं उभं राहण्याचा आयुष्यात प्रयत्न करत असताना अशा सगळ्या परिस्थितीमध्ये एका महापुरानं ही माणसं मुळात सकट उखडून पडली आहेत. या माणसांना जर उभं केलं नाही तर ही माणसं जगू शकणार नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भटसह विलास बडे, न्यूज 18 लोकमत, बीड.